नमस्कार. कधीकधी एखादा साधा गैरसमज आपल्या आयुष्याला एक अनपेक्षित सकारात्मक वळण देऊ शकतो असं कधी वाटलंय? आज आपण एका अशाच प्राचीन बौद्ध कथेबद्दल जाणून घेणार आहोत जी ओळख आणि संधी यावर एक भन्नाट दृष्टिकोन मांडते. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, आपल्याबद्दल पसरलेली एखादी चांगली अफवा आपण नाकारण्याऐवजी ती घरी करून दाखवली तर? हाच प्रश्न या कथेच्या केंद्रस्थानी आहे. एका साध्या गैरसमजाचं सोनं कसं होऊ शकतं हेच तर आपल्याला बघायचंय. ही गोष्ट जरी खूप जुनी असली तरी आजही तितकीच लागू पडते, नाही का? तर ही गोष्ट आहे श्रावस्ती शहरातली. इथे एक गृहस्थ राहतो जो अत्यंत श्रद्धाळू आणि सद्गुणी आहे. त्याचं आयुष्य म्हणजे धर्म आणि चांगल्या आचरणाचा एक उत्तम आदर्शच जणू. आणि इथेच कथेला एक मजेदार वळण मिळतं. या गृहस्थाच्या घरी त्याची सासू येते, पण यात एक छोटीशी अडचण असते. तिला थोडं कमी ऐकू येतो आणि हा छोटासा तपशील पुढे संपूर्ण कथेची दिशाच बदलून टाकतो. आणि इथेच तो निर्णायक गैरसमज होतो. बघा गंमत काय झाली. मुलगी आपल्या आईला सांगत होती की तिचा नवरा एखाद्या खऱ्या संन्यासासारखा सद्गुणी आहे, पण कमी ऐकू येत असल्यामुळे तिच्या आईने फक्त संन्यासी हा शब्द पकडला आणि अर्थाचा अनर्थ झाला. आणि मग काय, ही अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. एका साध्या संभाषणातून सुरू झालेली गोष्ट चुकीच्या ऐकण्यामुळे घरात पोचली आणि तिथून थेट संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली. लोकांनी तर ठरवूनच टाकलं की याने संन्यास घेतलाय. आता कथेचा दुसरा भाग. तो गृहस्थ बुद्धांचं प्रवचन ऐकून घरी परततोय आणि त्याला तर या सगळ्याची काही कल्पनाच नाहीये. जरा विचार करा, तो माणूस आरामात आपल्या घरी परतत आहे आणि अचानक एक व्यक्ती येऊन त्याला सांगते की संपूर्ण शहर त्याच्या संन्यासी बनण्याबद्दल बोलत आहे. त्याला किती मोठं आश्चर्य वाटलं असेल. आणि इथेच कथा एक अविश्वसनीय वळण घेते. तो गृहस्थ ही अफवा नाकारत नाही. उलट तो विचार करतो की अरे वा, लोक माझ्याबद्दल इतका चांगला विचार करत आहेत, मला इतकं पवित्र मानत आहेत, तर मी त्या विश्वासाला तळ्यात जाऊ देता कामा नये. त्याचा निर्णय पक्का होतो. यात चांगल्या शब्दाचा मान राखलाच पाहिजे. आणि त्या क्षणी त्याने निर्णय घेतला. तो तसाच मागे फिरला, परत बुद्धांकडे गेला आणि खरोखरच संन्यास घेतला. त्याच्या या दृढ निश्चयामुळे त्याने लवकरच आध्यात्मिक उन्नती साधली आणि अर्हतपद मिळवलं. जेव्हा ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आली तेव्हा बुद्धांनी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ते म्हणाले की असा प्रसंग काही पहिल्यांदाच घडलेला नाहीये. आणि मग त्यांनी आपल्या एका पूर्वजन्माची कथा सांगितली. आणि गंमत म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या कथेत पात्र जरी वेगळी असली तरी घटना अगदी सारखीच होती. एक श्रीमंत व्यापारी होता, त्याची एक बहिरी सासू होती आणि तसाच एक गैरसमज झाला होता. त्या कथेत बोधिसत्व म्हणजे बुद्धांचाच पूर्वजन्म एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या रूपात होते. राजाला भेटून परत येत असताना त्यांनाही कळतं की त्यांच्या संन्यासी बनण्याची अफवा सगळीकडे पसरली आहे. बोधिसत्वानेही त्या गृहस्थाप्रमाणेच निर्णय घेतला होता. जेव्हा राजाने त्यांना परत येण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी आपलं तत्वज्ञान काही सुंदर श्लोकांमधून सांगितलं. या पहिल्या श्लोकात बोधिसत्व एक खूप मोठा विचार मांडतात. ते म्हणतात की जेव्हा समाज आपल्याला एक चांगलं पवित्र नाव देतो तेव्हा त्या नावाला साजेल असं वागणं ही आपली जबाबदारी बनते. आणि पुढे ते आपला निश्चय आणखी स्पष्ट करतात. ते म्हणतात की लोकांनी दिलेल्या या साधू नावामुळे त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग करून संन्यासी म्हणून जगण्याचा निर्णय घेतला आहे. तर या दोन्ही कथांचा सार एका शब्दात आहे, कल्याण धम्म. याचा अर्थ आहे एक शुभ शब्द किंवा एक चांगली प्रतिष्ठा. आणि एकदा का ती आपल्याला मिळाली की आपण तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, उलट तिला खरं ठरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर ही जुनी गोष्ट सांगून झाल्यावर बुद्धांनी भूतकाळातील पात्र आणि वर्तमानातील व्यक्ती यांच्यातील नातं उलगडून दाखवलं. आणि मग बुद्ध त्या कथेचा पडदा उघडतात. ते सांगतात की त्या कथेतील बनारसचा राजा दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे प्रिय शिष्य आनंद होते आणि तो श्रीमंत व्यापारी म्हणजे स्वतः बुद्धच होते. तर मग ह्या अद्भुत कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिलं म्हणजे एक चांगली ओळख किंवा प्रतिष्ठा बदलासाठी एक खूप मोठं कारण ठरू शकते. दुसरा म्हणजे कधीकधी गैरसमजसुद्धा आपल्या विकासाच्या अनपेक्षित संधी घेऊन येतात. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला मिळालेल्या चांगल्या नावाला जागण्याचा निर्णय घेणं यातच खरं सामर्थ्य आहे. आणि हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी विचार करण्यासारखा आहे. जर आपल्याला कोणी दयाळू, ज्ञानी किंवा सज्जन असं नाव दिलं तर त्या नावाला खरं ठरवण्यासाठी आपण काय करू यावर नक्की विचार करा.